ग्रीन सिग्नल आलाय त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल पहिल्या षटकातील कल्पेश सोनावणे तर एका बाजूला कल्पेश घोडके. पहिलाच बॉल रिव्हर्सचा डेम असफल झालाय. लाऊड अपील आहे पंचांकडे. इथून मात्र यस पंचांचं बोट आकाशाकडे आहे. फलंदाज बाद होताना इथून बॅटकट साठी रिव्ह्यू नाही याची नोंद असू द्या. कल्पेश घोडकेला गोल्डन डक वरती परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती नक्कीच मोठा गडी गारद होत असताना पूर्णपणे कल्पेश घोडके स्वतःवरती हताश निराश राहतील, कारण की महत्वाचा सामना होता. इथून स्वतःवरती थोडस नाराजगी व्यक्ती असेल जिथून कॉटन पोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज सागर दांडेकर, नो मॅन बॅटल, वन डाऊन प्लेयर, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाचे आतमध्ये दाखल झालाय. इथून दोन्ही संघ मातंबर तुल्यबल लौकिक संघ आहे. त्या बाजूला आपण पाहिला सफाल एक्सप्रेस तर एका बाजूला चिंतूपाडा एक्सप्रेस. बेस्ट वर्सेस बेस्ट, कडवी लढत, कडवा संघर्ष, संघर्षाची पराकाष्ठा ही कशी असावी तर हे मैदानामध्ये म्हणतात ना, क्रिकेटचा खेळ हा खेळ नाही आहे तर तो एक उत्सव आहे. कारण की या क्रिकेटच्या खेळांमध्ये जेव्हा जेव्हा हा बिग बॅटल बिग मॅच रंगली जाते तेव्हा तेव्हा मात्र ही अगदी ग्राउंडला या ठिकाणी चुकी करतोय क्षेत्ररक्षण. कार्पेटला रोल करत चेंडू त्या ठिकाणी आलाय, पण चेंडूला थांबवण्यामध्ये यश जरूर आलंय क्षेत्ररक्षकाला. तत्पूर्वी 3 धावा परिपूर्ण होतील आणि या 3 धाब्याने खातो पण झालाय श्री साई चिंतूपाडा ब संघाची. काही जबरदस्त सुरुवात, कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक होता, बॅकअप थोडस पंबल झाली त्या ठिकाणी आणि त्याच काढण्यास्तव इथून 3 धाबा परिपूर्ण झाल्या. गोलंदाज कल्पेश सोनावणे तर एका बाजूला तुकाराम काटकर फलंदाज आहे. पुढील बॉल यावेळी सरळ बॅटचा वापर इंटू द गॅप मध्ये सिद्धार्थ पवार. त्या ठिकाणी थोडीशी पंबल जरूर झाली. एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. कुठेतरी कल्पेश घोडकेची विकेट जरूर गेली. इथून तदनंतर जी चांगलं कमबॅक आणि चांगलं डावाला सावरण्याचं कार्य हे 2 फलंदाजांना करावं लागेल. जबाबदारी नावाचं ओझं स्वीकारावं लागेल. यावेळेस काय जबरदस्त इतकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. इथून शॉर्ट सिलेक्शन देखील चांगलं होतं. देखणा शॉट जरूर पाहायला मिळाला. इथून धावफलक 1 या आकड्यावरती जाऊन फ्लाय होईल. 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 रन ऑन दी बोर्ड, 5 धाबा. आमचे टेक्निशियन आमच्या समोर जोडले गेलेत राहुलजी पठारी सर, तुमचं देखील वेलकम. सप्त सुमडाने आणि थोडस या ठिकाणी चेंजेस पाहायला मिळाला एक टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश सोनावणे तर तुकाराम काटकर. इथून चांगली गोलंदाजी. यावेळेस खराब चेंडू हाताळलाय. ट्रामलाईनच्या खूपच बाहेर असेल. यस वाईट बॉल आलाय. यस वाईट प्लस 22 एकंदरीत 2 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ॲड होतील. कारण की इथून जरी 40-45 धावा एकंदरीत श्री साई चिंतूपाडा ब संघ जर जमवतोय तर नक्कीच मॅच ऑन पाहायला मिळेल. कारण की चांगली गोलंदाजी देखील आहे श्री साई चिंतूपाडा ब संघाकडे. इथून धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूंचा खेळ पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला. 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. रिव्हर्स डॅम पॉवरफुल सक्सेसफुल वन बाउन्स सागर दांडेकर नावाचा ब्रँडेड चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. काय जबरदस्त देखना क्रिकेटचा ट्रेडमार्क चौकार आलाय. कारण की सागर दांडेकडे ती ख्याती आहे. कारण की चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिला जातो. यंग टॅलेंटेड तर एका बाजूला अनुभव. पुन्हा एकदा कल्पेश. यावेळेस खराब चेंडू, तितकाच चांगला प्रहार जरूर. क्षेत्ररक्षण चुकी करतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेलाय. एक सकारात्मक दृष्टिकोन हा झेल किती महत्वाचा असेल ही येणारी वेळ आणि येणारा काळ नक्की दर्शवेल. धावसंख्या आपण पाहिले 2 ने फ्लाय होईल. 2 या आकड्यावर ने जाऊन पोहोचेल.
13 या आकड्यावरती 13 रन ऑन दी बोर्ड, 13 धावा धाव फलकावरती. काही जबरदस्त चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत श्री साई चिंतूपाडा ब संघाची, जिथून कुठेतरी कल्पेश घोडकेची विकेट गेली होती पहिल्याच चेंडूवरती फर्स्ट फेरी बॉल. पण इथून मात्र नंतर चांगली कौतुकास्पदी भूमिका निभावत असताना दोन बॅटर, एका बाजूला तुकाराम काटकर, नाव नाही तर ब्रँड आहे चिंतूपाड्याचं, तर एका बाजूला आपण पाहिलं सागर दांडेकर. कारण की क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा मात्र तुमची चांगली कामगिरी तुमच्या यशाची पाठीशी असते, तेव्हा तेव्हा नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही मान तुमची उंचावरती घेऊन जाते. काही जबरदस्त या ठिकाणी पहिलं षटक आपण पाहिलं, 13 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अमर सेलार आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज तेज गतीचा रफ्तार की सौदागर. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील, तर एका बाजूला तुकाराम काटकर. यावेळी कॉलवर टप्प्याची लेंथ लाईन होती, इथून मात्र नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेला. कारण की अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र या चेंडूला थारा नाही आहे. काही जबरदस्त या ठिकाणी चेंडू, पहिलाच चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि फलंदाजाला बीट करत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. चांगली गोलंदाजी अमर सेलार. इथून पहिलाच चेंडू डॉट बॉल आलाय. तुकाराम काटकर आहे स्ट्राईक एंडला. इथून पूर्णपणे थोडंसं थांबवलंय, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलंय. यावेळी सोडवलंय जरूर चेंडू, बराच काढावेत स्वतः गोलंदाज ते चेंडू खाली आलाय. गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद होताना तुकाराम काटकर बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद, थँक्यू. नवीन फलंदाज रोहित आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगली गोलंदाजी अमर सेलार. या गोलंदाजाने एक चांगली स्टार्टअप, कारण की एक षटक जरूर महागडं हाताळलं, पण इथून बी चांगली गोलंदाजी हाताळेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण की सातत्याने चांगली गोलंदाजी करणं देखील महत्त्वाचं राहील. काय महत्त्वाचा सामना आहे. जो संघ विजयी होईल थेट मात्र क्वालिफायर मॅच मध्ये प्रवेश करेल. पुन्हा एकदा गोलंदाज अमर सेलार. यावेळी लेडिंग एज राहिले होते, जरूर प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती आणि त्याच कारणास्तव डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून चांगली सुरुवात म्हणता येईल. अमर सेलार आतापर्यंत वर्चस्व गाजवत असताना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली गोलंदाजी हाताळतोय अमर सेलार. इथून आतापर्यंत एकही धाव न खर्च करता चांगली गोलंदाजी, एक विकेट जरूर त्याच्या नावावरती राहिलाय. सेट बॅटरला परतीचा प्रवास करून दिला गेला. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळी सोडवलाय. काय जबरदस्त क्रिकेटचा ट्रेडमार्क आलाय रोहितच्या बॅट मधून. सीमा रेखा पार षटकार. धन्यवाद. कारण की मनगटांचा पुरेपूर वापर केला होता आणि नक्कीच मनगटे फटके खेळणे खूप आपण भारतासाठी पाहिला तर विराट प्रेम कोहली यांचा मात्र जास्तीत जास्त मनगटे फटके पाहायला मिळत आहेत आणि तेच आज रोहित करून दाखवताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता येणार नाही. इथून एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. षटकार आलाय जरूर. अमर सेलार वरती अल्ला बोल केला, जिथून पुण्यातला चेंडू हाताळला त्याच्यावरती थारा नाही. इथून धावफलक आपण पाहिलं 20 रन 20 धावा. धावफलकावरती सागर दांडेकर स्ट्राईक एंडला गेलाय. सलामीचा फलंदाज आपण पाहिला होता. इथून कल्पेश घोडके आणि तुकाराम काटकर कुठेतरी डगआउट मध्ये आहेत, पण इथून त्यांची कामगिरी जी भरीव करण्याची करत असताना दोन बॅटर. पुन्हा एकदा सागर दांडेकर. यावेळी श्रीपतचा टेम होता, सफल झालाय. एक धाव त्या ठिकाणी मिस्टेक स्ट्रोक पाहायला मिळाला. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण. एकेरी धावेने धावफलक 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 21 रन ऑन दी बोर्ड. इथून 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज आपण पाहिला 10.50 ची सरासरी गाठत श्री साई चिंतूपाडा बस संघ प्रथम फलंदाजी करत असताना 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 21 रन चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण की चांगली सुरुवात नेहमी अर्धा यशाची पायरी असते आणि ते सातत्याने करत असताना तुम्हाला नाव हे सहज मिळत नसते. त्याच्यासाठी तुम्हाला
प्रचंड मेहनत, प्रचंड सराव, ह्या सर्व काही गोष्टी घ्याव्या लागतात. गोलंदाज इथून संकेत आडलला प्रमोट केला गेलाय. नंदाड एक्सप्रेस जिथून ज्याचा नावाचा डंका वाजला गेला आणि येत्या कालामध्ये नक्कीच एक चांगला गोलंदाज म्हणून पाहिला जाईल सफाले विभागातून. कारण की म्हणतात ना, आज आदिवासी समाज कुठेतरी कमी नाही. भले आपण पहिला दुर्गम भागाला जरी बिलॉंग करत असला तरी या जंगलाला आणि हरित क्रांतीला वाचवण्याचं काम जे केलंय, कारण की आदिवासी समाजाने, कारण की आदिवासी समाज हा महाराष्ट्राचा जुना समाज आहे. म्हणूनच आपण पहिला संकेत आडल बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पहिलाच बॉल वेगावरती स्वार, वाईट बॉल आलाय. इथून अगदी द्रुत गतीने चेंडू हाताळला होता. कारण की ही गोलंदाजी तुमच्याकडे ठेवणं सातत्य राहिलं जातं. कारण की एका बाजूला सागर दांडेकर पूर्णपणे बीट झाला. चेंडू वेगावरती स्वार होता. इथून अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड झाली. धाव फलक आपण पाहिलं 22 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 22 रन ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा संकेत आडल. यावेळी सोडवलाय सागर दांडेकरच्या बॅट मधून आसमानी टोला, गगनाला भिडणारा आलाय सीमा रेखाबार षटकार. धन्यवाद, थँक्यू थँक्यू. काही जबरदस्त देखना क्रिकेटचा षटकार आलाय सागर दांडेकरच्या बॅट मधून. पुन्हा एकदा संकेत आडल. तर एका बाजूला सागर दांडेकर. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू आकुटप्प्याची लेंथ लाईन एकदा मिळाली. मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. अचूकरित्या फेके येईपर्यंत एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. आणि एक धाबेने धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती. 29 रन ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त सुरुवात. मी नक्कीच म्हटलं होतं जरी 40 धावा आल्या तर मॅच ऑन पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती संकेत आडल, नंदाड एक्सप्रेस. तर एका बाजूला रोहित. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केले गेले. अमर सेलार आहे. चांगला सॉफ्ट हँड चेंडूला फील्ड केला. एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धाव फलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. काही जबरदस्त सुरुवात म्हणता येईल. इथून चांगला मजबूत परिस्थितीमध्ये आहे अजूनही श्री साई चिंतूपाडा बस संघ. अजूनही 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. गोलंदाज पुन्हा एकदा संकेत आडल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक झाला. एक धाव पूर्ण बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून सिंगल डबल देखील खूप महत्वाच्या धावा असतील. एक एक धाव देखील महत्वाची असते. इथून 1 धावेने धावफलक 31 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. संकेत आडल चांगली गोलंदाजी षटकार आल्यानंतर पूर्णपणे फलंदाजांना थांबवलंय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. यावेळेस वेगावरती स्वार झालाय. डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत. गोलंदाज षटकार आल्यानंतर कमबॅक म्हणतात ना, परिवर्तन करणे हा संसाराचा नियम आहे. म्हणून निसर्ग देतो तो चेहरा आणि ओळख देते ती फलंदाजी, हे त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. गोलंदाज पुन्हा एकदा संकेत आडल. तर एका बाजूला रोहित. शेवटचा आणि अंतिम बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डेंजर एंडकडे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाज बाद झाला असता. पण जर आणि तरला क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये थारा निया. नो इट नो बट. इथून 3 षटकाचा होते खेळ समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीकरीस धावफलक आपण पाहिला तर 32 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना श्री साई चिंतूपाडा बस संघ. इथून शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सिद्धार्थ पवार या गोलंदाजाला प्रमोट केला गेलाय. मागील मॅच मध्ये काही जबरदस्त फलंदाजी साकारली होती आणि चांगलं डावाला सावरलं होतं. पण इथून कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण की आता हे पर्यंत आपण पाहिलं एक चांगलं फुटवर्क दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. म्हणतात ना, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क, ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सिद्धार्थ पवार. तर एका बाजूला रोहित आहे. रोहित सवरे आहे त्या ठिकाणी. तर एका बाजूला सागर दांडेकर. चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना आपल्या संघासाठी संकट मोचन शेवटचं आणि अंतिम षटक आहे सिद्धार्थ पवार. पहिलाच बॉल उडवलाय. आज यावेळेस
इथून मात्र नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत इथून एकदा परिपूर्ण बॅकअप चांगला आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न झाला, 2 धाबा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धाब्याने धावफलक 34 या आकड्यावरती जाऊन बसलाय. रोहित सवरेच्या बॅट मधून पहिला चेंडू उडवला होता जरूर, पण डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात होतं आणि त्याच कारणास्तव 2 धाबा काही रोखू शकला नाही. पुन्हा एकदा पुढील बॉल शेवटच्या षटकातील सिद्धार्थ पवार. यावेळेस काय जबरदस्त तितकाच चांगला करणारा पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली, दुसरी धावीचा प्रयत्न, चांगले रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग धारण करून या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. काही जबरदस्त या ठिकाणी भले मोठे फटके येत नाही, पण इथून 2 धावा जरूर प्रत्येकी चेंडूवरती येत आहेत आणि त्या महत्वाच्या आहेत. सिद्धार्थ पवार वरती हल्ला बोल करण्याचा इरादे स्पष्ट, तो मानस फलंदाजाच्या माध्यमातून तो मनसोबा त्या देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धार्थ पवार, एका बाजूला रोहित सवरे. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस्टम स्ट्रोक, एक धाब त्या ठिकाणी मिळाली. एक धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. 37 रन ऑन दी बोर्ड, 37 धाबा. शेवटचे आणि अंतिम आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. काही जबरदस्त गोलंदाजी सिद्धार्थ पवार. शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूचा शेष सिद्धार्थ पवार. यावेळेस मात्र बॅकवर्ड शॉट लेगला कार्पेटला रोल करत, पण क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल का, यस नो मध्ये गाडी सुटेल का, आणि इथून मात्र यस विकेटचं पतन पाहायला मिळेल. रोहित सवरेला परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. धन्यवाद. नवीन फलंदाज गणेश आलाय. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या इनिंग ब्रेक नंतर लगेच आपण राणी शिगाव संघाला विनंती असेल आणि बेनापट्टी दोन्ही संघाचे कर्णधार. यावेळेस काय जबरदस्त इथून फेवरेट शॉट सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. इथून धावफलक आपण पाहिला तर 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 42 रन ऑन दी बोर्ड, 42 धाबा. इथून एखादा षटकार येईल का, आणि येऊ शकतो कारण की क्षमता आहे त्या फलंदाजाकडे. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. गोलंदाज सिद्धार्थ पवार तर एका बाजूला सागर दांडेकर. यावेळेस काय जबरदस्त वेगावरती स्वार. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. इथून षटकाची झाली आपण एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना श्री साई चिंतोपाडा ब संघाने 42 धाबा जमवल्या गेल्या आणि 43 धाबांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. इथून चला राणी शिगाव संघ कर्णधार आणि बेन्नापट्टी संघाचा कर्णधार आपण या लगेच.
चला 2 फलंदाज लगेच पाठवा. इथून येणारी चेंडू असतील 24 आणि 43 धावांचं लक्ष हे समोर असेल. चला मिरज जोडे मैदानाच्या आतमध्ये उमेश पठारे तर एका बाजूला रवींद्र बाबर हे 2 बॅटल. गोलंदाज आपण पाहिला कल्पेश घोडके. गोलंदाज कल्पेश. यस लेट्स प्ले. इथून पहिलाच बॉल पहिल्या षटकामध्ये व्हेरी फर्स्ट बॉल उमेश पठारे. पहिलाच बॉल सलमान दिलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सिद्धू कुठेतरी चुके करतोय. असं करावं लागत नाही तुम्हाला कारण की इथून बँक बॅलन्स पाहिला तर कमी आहे. इथून प्रतिस्पर्धी विपक्ष संघ पाहिला तर मातंबर तुल्लबल आणि बलाढ्य संघ आहे. सेंटर सर्कलला थोडंसं फंबल झाली जरूर. गोलंदाज कल्पेश घोडके पहिलाच बॉल अचूकरित्या हाताळला. त्या चेंडूला सन्मान देखील पाहायला मिळाला उमेश पठारे या फलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश घोडके. यावेळेस काय जबरदस्त वेगावरती स्मार्ट डॉट बॉल पाहायला मिळेल का. इथून वाईट बॉल आलाय. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती. काही जबरदस्त त्या ठिकाणी चेंडू हाताळला होता. वेग जरूर होता पण इथून मात्र थोडासा ट्रॅम लाईनच्या बाहेर. वाईट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश तर एका बाजूला उमेश. यावेळेस मात्र यावेळेस वाईट बॉल आलाय. खराब चेंडू कुठेतरी हाताळत असताना कल्पेश घोडके इथून धावफलक पाहिला तर 4 एकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 रन ऑन दी बोर्ड. 4 धाबा धावफलकावरती. यावेळेस चेंडू सरळ दांडी दांडी गुल. फलंदाज बाद होताना उमेश पठारे बॅक टू द पवेलियन. बिग विकेट डाऊन गॉन. धन्यवाद थँक्यू. काही जबरदस्त चेंडू हाताळला कल्पेश घोडकेच्या बॅट गोलंदाजाच्या जोरावरती. कल्पेश सोनावणे फलंदाज झाला. बॅटर नो मॅन 1 डाऊन प्लेयर. तिसऱ्या क्रमांकाचा
गोलंदाज कल्पेश घोडके तर फलंदाज कल्पेश सोनावणे. बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेस बनवला यष्टीरक्षक चुकी करतोय. लॉंग स्टॉपला चेंडू सरळ क्लिअर करेल. आलाय नशिबाचा चौकार. धन्यवाद. थँक्यू. इथून यष्टीरक्षक मात्र कुठेतरी चुकी झाली, पण नसीब तुम्हाला प्रत्येक धाव महत्वाची असेल, थांबवावी लागेल. इथून डॉट बॉल आला होता. यष्टीरक्षक गणेश त्या ठिकाणी कुठेतरी चुकी झाली, पण इथून नक्कीच चांगली गोलंदाजी कल्पेश घोडके तर एका बाजूला कल्पेश सोनावणे. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर, पण तितकंच चांगला सिद्धार्थ त्या ठिकाणी तैनात. चांगला प्रोटेक्शन 30 सर्कलला. धावफलक आपण पाहिला तर 9 रन ऑन दी बोर्ड, 9 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस काय जबरदस्त हे सन्मानजनक खेळी आहे, कारण की इथून धावा येत आहेत ना, इथून सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. कारण की आताचं क्रिकेट हे फास्ट क्रिकेट आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात नाही, की प्रत्येक धाव महत्वाची असेल. इथून धावफलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातील. बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश आहे, तर स्ट्राईक एंडला देखील कल्पेश सोनावणे. यावेळेस ओव्हर फुलटॉस होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण, तितकी चांगली वेगी. इथून या ठिकाणी एकच धावेवर समाधान म्हणावं. एक षटकाची झाली समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर 11 रन ऑन दी बोर्ड, 1 11 धावा धावफलकावरती. धन्यवाद. थँक्यू. रोहित सवरे आलाय त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिले षटक आपण पाहिला, 11 धावा खर्च केल्या. इथून चांगली गोलंदाजी हाताळेल का, विकेट टेकर गोलंदाजी करेल का, हे देखील प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहित सवरे तर एका बाजूला कल्पेश सोनावणे. गोलंदाज पहिलाच बॉल. यावेळेस शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय. टप्प्याची लेंथ लाईन होती. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल थोडस प्रेशर कन्वर्ट करेल, कारण की म्हणतात ना, सोना एक असा धातू आहे त्याला कधी हवामान लागत नाही. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिला, एखादा असा खेळाडू असतो जो अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू असतो, तो कधी प्रेशर घेत नसतो. याही वेळेस कल्पेश सोनावणे पूर्णपणे बीट होताना डॉट बॉल, बॅक टू बॅक. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा ठरेल. इथून आपण पाहिला तर 43 धावांचं लक्ष्य हे समोर आहे, कारण की रोहित सवरे चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी देखील केली. एक अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस मात्र नक्कीच वाईट बॉल, वाईटचा संकेत दर्शवला जातोय. 1 बाउन्सची ताकीद देखील दिली जाते. इथून बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यानंतर वाईट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित सवरे. यावेळेस खराब चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण. चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार. धन्यवाद. धन्यवाद. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा षटकार. यावेळेस मात्र नक्कीच सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी.
एक धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 19 या खेळावरती 19 रन ऑन दी बोर्ड. 19 धाबा धावफलकावरती. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित सवरे. यावेळी वेगावरती स्वान डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. म्हटलं होतं ना, प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा असेल. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. कल्पेशच्या बॅटमधून जरूर षटकार आला, बॅकवर्ड शॉट लागला, पण इथून मात्र चांगली गोलंदाजी. रोहित सवरे पुन्हा एकदा. यावेळी सन्मान दिलाय इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. महेश आहे त्या ठिकाणी. फंबल झाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. एक धाव थांबवावी लागेल. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 21. इथून येणारे चेंडू असतील 12 आणि 22 धावेची गरज असेल. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद. इथून 12 चेंडू 22 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती राजा. 12 चेंडू 22 ची गरज आहे. स्ट्राईक एंडला पण पाहिलं कल्पेश सोनावणे. त्याची आतापर्यंत फलीतून एक षटकार जरूर. काही जबरदस्त बॅकवर्ड शॉट लागला. गोलंदाज पुन्हा एकदा राजा. उडवलाय पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रोहित सवरे चुकी करतोय आणि हा झेल किती महत्वाचा. यस, इथून विकेटचं बदल धावचेच्या स्वरूपामध्ये. संधीचं सोडणं करता आलं नाही, पण इथून धावचेच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद केला, हे महत्वाचं असेल. इथून धावचेच्या स्वरूपामध्ये कल्पेश सोनावणे परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. नो मॅन बॅटल. सिद्धार्थ पवार त्या ठिकाणी मैदानात मध्ये दाखल झालाय. धन्यवाद. थँक्यू. सिद्धार्थ पवार आलाय त्या ठिकाणी. नो मॅन बॅटल. इथून काही जबरदस्त पहिल्या चेंडूवरती आपण पहिला धावचेच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. पुन्हा एकदा गोलंदाज राजा. तर एका बाजूला सिद्धार्थ पवार हा फलंदाज पाहायला मिळतोय. पुढील बॉल. यावेळेस बलावलाय चेंडूला डॉट बॉल. काही जबरदस्त गोलंदाजी. राजा राज्य गाजवत असताना त्याच्या नावातच राज्य आहे आणि तोच राजा. गोलंदाज पूर्णपणे सिद्धार्थ पवार बीट झालाय. पुढील बॉल पुन्हा एकदा. यावेळेस लिडिंग एज पाहायला मिळाली. 1 धाव मिळाली. नितेश पुढे सरसावलाय जरूर. फंबल झाले आणि इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. या 2 धावा परिपूर्ण होतील. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 24 सेकंदावरती. 24 रन ऑन दी बोर्ड. 24 धावा. गोलंदाज राजा. तर एका बाजूला सिद्धार्थ पवार. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. याही वेळेस डॉट बॉल. काय जबरदस्त रिव्ह्यू घेतलाय. अंपायर रिव्ह्यू घेतलाय. यस,
फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. काही जबरदस्त गोलंदाजी राजा. इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना राजा पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा असेल. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. म्हणतात ना बाहुबलीमधील कटप्पा आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये टप्पा, या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असल्या तर नक्कीच. याही वेळेस काय जबरदस्त. अरे कोण कहता है राजा तू मेहमान बनकर आया कर. काय जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल थोडस हृदयाची ठोके वाढवेल. इथून मात्र सामन्यामध्ये पलटवार केला गेलाय. मी आधीच म्हटलं होतं की ती गोलंदाजी आहे चिंतूपाडा ब संघाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा राजा, तर एका बाजूला सिद्धार्थ पवार. यावेळेस फुल टच बॉल इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण चढवलं आहे. त्या ठिकाणी जरूर वन बाउन्स चेंडूला फील्ड केलं. एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचले 25. इथून येणारी चेंडू असतील 6 आणि 18 धावेची गरज. हृदयाची ठोके वाढणारा सामना असेल. मी आधीच म्हटलं होतं बिग बॅटल, बिग मॅच, काटोकी टक्कर, कडवी लढत, कडबा संघर्ष, संघर्षाची पराकाष्ठा. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या, फील्ड अरेंज करून घ्या मित्रांनो. इथून 6 चेंडू आणि 18 ची गरज असेल. गोलंदाज नितेश आलाय, नितेश वरठा बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी कमी वयामध्ये मोठं नाव आहे, पण इथून कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण की एका बाजूला पाहिला सिद्धार्थ पवार हा फलंदाज आहे. 6 गेंद से 18 रनों की दरकार. फिर एक बार गेंदबाजी की ओर से गेंदबाज नितेश वरठा और बल्लेबाजी सिद्धार्थ पवार. लास्ट ओव्हर की पहिली गेंद. यावेळी उडवलाय जरूर चेंडू, बराच काळ वेत आहे. इथून मात्र नक्कीच चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय. सीमा रेखा पार षटकार. धन्यवाद. काही जबरदस्त. मी म्हटलं होतं सिद्धार्थ पवार आहे. काही जबरदस्त या ठिकाणी नितेश वरठावरती हल्ला बोल केला. पहिल्याच चेंडूवर षटकार. इथून 5 चेंडू 12 ची गरज. पुढील बॉल. यावेळेस मात्र चेंडू बराच काढावेत. 1 बाउन्स 2 बाउन्स. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण यस विकेटचं पतन पाहायला मिळेल सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये. इथून धावा आपण एकंदरीत पाहिल्या तर 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. इथून 4 चेंडू आणि 9 ची गरज. काही जबरदस्त या ठिकाणी सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज अमर शेलार आलाय. इथून 4 चेंडू आणि 9 ची गरज असेल. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. पुढील बॉल. यावेळेस मात्र ट्रम लाईनच्या खूपच बाहेर. इथून 4 चेंडू आणि 8 ची गरज असेल. 4 गेंदे से 60 रनों की दरकार. काय जबरदस्त सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. नितेश वरठा आहे बॉलिंग ट्रॅक वरती, तर एका बाजूला सिद्धार्थ पवार सारखा फलंदाज जो जितेगा क्वालिफायर मॅच खेलेगा. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. इथून डायरेक्ट फेकी झाले. इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. इथून 2 धावा परिपूर्ण. इथून हा चेंडू नक्की निर्णायक असेल. इथून येणारे
3 चेंडू आणि 6ची गरज आहे. 3 चेंडू 6 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. काय जबरदस्त सामना रंगलाय. म्हणतात ना, लढताना असे लढा, इथे जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. क्रिकेट आहे. क्रिकेट कधी हसवणार तर कधी रडवणार. 3 चेंडू 6ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस वळवलाय डॉट बॉल. इथून 2 चेंडू 6ची गरज. पैसा वसूल मॅच. काय जबरदस्त. इथूनही संघर्ष चालू आहे चिंतूपाडा ब संघाचा. नितेश वरटा आहे, अगदी कमी वयाचा खेळाडू आहे, पण प्रेशरला न जुमाताना जी गोलंदाजी साकारतोय हे सातत्य जपलं पाहिजे. इथून 2 चेंडू 6ची गरज. सिद्धार्थ पवार. यावेळेस मात्र नक्कीच खराब चेंडू हाताळलाय. चेंडू सरळ जाईल सीमा रेखा पार. इथून 1 चेंडू आणि 2ची गरज असेल. 1 चेंडू आणि 2ची गरज. इथून जर 1 धाव आली तर मात्र नक्कीच सुपर ओव्हर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. नक्कीच सुपर ओव्हर होईल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. डॉट बॉल आला तर हा सामना नक्कीच श्री साई चिंतूपाडा ब संघ विजयी संपादित करेल. 1 चेंडू 2ची गरज. 1 चेंडू 2 धावा. हृदयाची ठोके वाढले गेलेत. एक चेंडू 2ची गरज आहे. यावेळेस मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथून मात्र सुपर ओव्हर. काय जबरदस्त. चला, ही दुसरी सुपर ओव्हर या स्पर्धेची राहिली गेली. या कर्णधार लगेच आपण नावे द्या. या बॉलर बॅटर एक ऑलराऊंडर चालू शकेल असं काही नाही. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या श्री साई चिंतूपाडा बस संघ.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. इथून काही जबरदस्त बिग बॅटल बिग मॅच रंगली, जिथून 6 चेंडू 18ची गरज असताना जी गोलंदाजी साकारली गेली. नितेश वरठा या गोलंदाजाने सुपर ओव्हर मध्ये हा सामना जाऊन ठेपला गेला. गोलंदाज कल्पेश घोडके. काही जबरदस्त या ठिकाणी सिद्धार्थ पवार. गोलंदाज कल्पेश तर एका बाजूला सिद्धार्थ पवार. हा फलंदाज सुपर ओव्हरचा सामना आहे. यस, इथून ग्रीन सिग्नल आलाय, सामन्याला ते सुरुवात. पहिलाच बॉल असेल या षटकातील. सिद्धार्थ पवार स्ट्राईक हँडला. यावेळेस पहिलाच बॉल ट्रायमलाईनच्या बाहेर वाईट बॉल आलाय. अतिरिक्त दाबेने मात्र खातो पण झालाय सफाली संघाचा. कुर्लाई मातोश्री टायगर सफाली संघ पाहायला मिळतोय. तर एका बाजूला श्री साई चिंतोपाडा ब संघ. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश. वेगावरती स्पार, तितकाच चांगला बॅकअप, डायरेक्ट हिट. इथून मात्र धावचीची दाट दाट शक्यता. फलंदाज बाद होताना उमेश पठारी बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद, थँक्यू. इथून नवीन फलंदाज कल्पेश आलाय. कल्पेश सोनावणे गोलंदाज पाहिला. कल्पेशने चांगली गोलंदाजी हाताळली. काही जबरदस्त. इथून एक धाव अतिरिक्त धाव त्या ठिकाणी जरूर स्कोर कार्ड वर तयार झाले होते, पण इथून डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा कल्पेश. तर एका बाजूला सिद्धार्थ पवार. यावेळी खोलवर टप्प्याची लाईन उडावलाय जरूर. क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. फलंदाज बाद सिद्धार्थ पवार बॅक टू द पवेलियन. इथून मात्र 2 धावेची आवश्यकता असेल. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि इथून कंपल्सरी चेस असेल याची नोंद असू द्या. कंपल्सरी चेस आहे, याच्यानंतर सुपर ओव्हर नाही आहे. इथून 6 चेंडू आणि 2 ची गरज असेल. धन्यवाद, थँक्यू. इथून आपण पाहिला तर 2 धावेची आवश्यकता आहे. इथून अमर सेलार आहे गोलंदाजी मार्क वरती.
6 चेंडू आणि 2 ची गरज. अमर सेलार बॉलिंग ट्रॅक वरती. तर एका बाजूला पाहिलं कल्पेश घोडके हा फलंदाज आहे. काय जबरदस्त सामना रंगला त्या ठिकाणी. इथून सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हर नंतर जी गोलंदाजी राहिली कल्पेशच्या माध्यमातून. तिथून 6 चेंडू आणि 2 धावा हे सामन्याचं समीकरण. अमर सेलार बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल कल्पेश घोडके स्ट्राईक एंडला. यावेळेस एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. इथून मात्र नक्कीच फंबल झाले आणि या 2 धावा परिपूर्ण. कॉंग्रॅच्युलेशन श्री साई चिंतपड बसंग अँड हडलक टीम, कुर्लाई मातोश्री टायगर सपाले संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील आभार या फ्रेंड चषकातर्फे. चला लगेच आपण